बॅड बॅड कमी करा म्हणजे बॅड बॅड कमी करा, बडबड कमी करा, पैसे वाचवणारी बायको. असं उमा पार्लरला जात नाही तर केसांना कलर, बापरे केसांना कलर फुकट मध्ये करून दिलाय. रडली डोळे बघा, पुसून येते. तुमची कमेंट ऐकून रडली ती. गुड मॉर्निंग उमा, हाऊ आर यू? ऑल गुड? संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मंडळी. तर आज सकाळी सकाळी काय नाश्त्यामध्ये काय बनवतेस? उपमा बनवते, व्हेजिटेबल उपमा. उपमा. आज तुझा उपास असते ना? आज उमाचा उपास आहे, पण आपल्यासाठी खास नाश्ता उपमा बनवते. नाहीतर साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी बनवत असतात ना संकष्टीला. नको ते परत आपण काल मासली बनवली होती म्हणून ते आपण फुगत घातले नाही. हो ते पण आहे, कालचा पण दिवसाचा होता, पण नाही टाइम भेटला. काय माहितीये ना किती टाइम लागला ते एक रेसिपी दाखवायला, खूप टाइम झाला. वर्सव्यामधली मलाई पापलेट रेसिपी दाखवली. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा कशी बनवायची घरच्या घरी तंदूर फ्लेवर मध्ये. तर आज आपण निघालोय बाहेर फिरायला, पण त्याच्या आधी आपली जी गाडी आहे जे कधी आपण गुढीपाडव्याला घेतलेली ना उमा, 8 ते 9 महिने अगोदर, 1 वर्ष कुठं झालंय, गुढीपाडवा आला काय, पण तिची आता 10,000 किलोमीटर झालेले आहे. म्हणून सर्व्हिसिंग वाला येत आहे तिला घ्यायला, सर्व्हिसिंगला द्यायला. भरपूर ठिकाणी आपण फिरलो, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या ट्रिप केल्या. फटाफट 8 महिन्यामध्ये 10,000 किलोमीटर चालली. तर तिला पण आपल्याला सर्व्हिसिंगला द्यायची आहे. तर 11:15 वाजलेत, सर आलेत आपले गाडी घ्यायला. येऊन जाणार ना? तर आता फर्स्ट टाइम आपण सर्व्हिस केली होती, आता ही दुसरी सर्व्हिस आहे. तर या टायमाला किती खर्च येते दुसऱ्या सर्व्हिसला ते पण आपण सांगणार आहोत. फ्री पिकअप, फ्री डिलिव्हरी, जसं तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही सर्व्हिसिंग बुक करू शकता. तर सर्व फॉर्मॅलिटीज वगैरे झालेत, सर्व काही त्यांनी चेक केलंय. तर आता आपण सायनला चाललोय, म्हणून ते मला नेरूल पर्यंत ड्रॉप करणार आहेत. चला, बरं वाटलं भेटून तुम्हाला. भेटूया आता आपण नेरूल मध्ये. गणपती बाप्पा मोरया. चला, तर यांनी आपल्याला इथं सोडवलंय आणि आज आपल्याला या गाडीमध्ये जायचं आहे. नमस्कार प्रथमेश, गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग. कसा आहेस? एक नंबर. तुम्ही कशा आहात सगळे? एकदम मस्त. तर आज आपण सायनला चाललोय ना? हो हो. कोण आहे लकी विजेता? संजय मनोहर म्हणून आहेत. ही सेज की ते रिटायर्ड जीएसटी ऑफिसर आहेत आणि बघायला गेलं तर सेकंड एक गव्हर्नमेंट ऑफिशियल आहेत जे आपल्याकडनं गोल्ड किंवा एक प्राइज जिंकलेत. एकदा पहिला अरुण पवार म्हणून होते, जे अंधेरी साइडला आपण फर्स्ट गिव्ह अवे मध्ये त्यांना भेटलेलो. आणि इट्स अमेझिंग, म्हणजे त्यांच्याशी बोलताना वगैरे त्यांनी खूप सारे इनपुट दिलेले जे आपण अप्लाय केले. पण आता लेट सी ते काय रिव्ह्यू देतात. जीएसटी ऑफिसर पण आपलं ऍप डाउनलोड केलेलं आहे बघा, ऑनेस्ट ऍप, आणि त्यांनी पण 499 रुपये टाकले. म्हणजे एकदम ट्रस्ट वरती ऍप आहे आपला. तुम्ही पण डोळे मिटून पैसे टाकू शकता आणि दर आठवडी तुम्ही सोन्याचा कॉइन जिंकू शकता. तोच आज कॉइन आम्ही घेऊन चाललोय आणि मेगा प्राइस मध्ये पण मोठे मोठे प्राइस देणार आहोत आपण. 1 BHK घर, आयफोन, 1 तोला सोना, असे मोठे मोठे प्राइस देणार आहोत. तर अजूनपर्यंत डाउनलोड नसेल केला ऑनेस्ट ऍप तर नक्की करा. आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट सायनला गेल्यावरती जीएसटी ऑफिसर सर आहेत, ते आपल्या ऑनेस्ट ऍप बद्दल काय बोलतात ते सांगायचा प्रयत्न करतात. ओके, जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला, प्रवास करून आलोय आपण प्रतीक्षा नगर. संजय सर आहे तिकडे, संजय मनोहर सर. नमस्कार. नमस्कार. हो, आणि धन्यवाद आपला ऑनेस्ट ऍप डाउनलोड करण्यासाठी आणि आपल्यावरती विश्वास दाखवण्यासाठी. तर काय सांगणार सर, कसा होता तुमचा प्रवास? म्हणजे पहिला कुठं बघितला होता तुम्ही ऑनेस्ट ऍप? जसं मी उरण करंजीकर जे आहे चॅनल, त्याचा मी फॉलोअर आहे. त्याचे व्हिडिओ मी रेग्युलर बघतो. तसंच ते कोणत्या तरी पर्सनला ते गिफ्ट लागलं होतं आणि त्यांच्या घरी ते व्हिडिओ घेऊन गेलो होतो. आणि मग मला थोडंसं इंटरेस्ट म्हटलं बघूया आपल्याला. लगेच तो मी त्या ऍप बघून डाउनलोड केला. हो, मग डाउनलोड करताना काही त्रास वगैरे? नाही, अगदी इझी टू डाउनलोड, असं काही हे नाहीये. काहीच प्रॉब्लेम आला नाही डाउनलोड करताना. बरोबर, अगदी एकदम स्मूथ प्रोसेस आहे डाउनलोड करण्याची. हो, तर सर गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, तरी पण आपल्यावरती तुम्ही विश्वास दाखवला, त्याबद्दल धन्यवाद. तर प्रथमेश, एकदा डाउनलोड कसा करायचा आणि काय काय सरांना गिफ्ट लागलाय आणि आणखी काय ते जिंकणार आहेत त्याबद्दल तू सांगणार? तर सर आता सध्या आपल्यासोबत जे वीक 12चा जो गोल्ड कॉइन आहे ना, ते जिंकलेले आहेत.
प्लस फ्री गिफ्ट, जो प्रत्येक जण आपण पार्टिसिपेट करतोय त्याला फ्री गिफ्ट तर भेटतच आहे, आणि जे पण लोक विनर आहेत त्यांना प्राइज आपण घेऊन आलोच आहे तसं. तर सर मी तुम्हाला विचारेन, आपला ओनेस्ट हा कॉन्सेप्ट आहे, हा तुम्हाला कसा वाटतो? हा खूप छान, म्हणजे आता तुम्ही जसं एक्सप्लेन केलं मला, आता आम्हाला तो युनिक कॉन्सेप्ट आहे तुमचा, आणि खरोखर म्हणजे सर्वांनी बघावा तो आणि डाउनलोड करून त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं, हीच माझी इच्छा राहील. आणि जर तुम्हालाही या ऍप मध्ये किंवा काही ओनेस्ट रिलेटेड डाऊट असेल तर आपण तो फोन नंबर तर आपण याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलाच आहे, प्लस ऍप मध्ये आपले नंबर आणि सपोर्टचे नंबर आपण दिलेले आहेत, तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम सोपी प्रोसिजर आहे, फक्त तुमचा नंबर रजिस्टर करायचा आहे, ज्याच्यावरती OTP येईल आणि तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे, आणि फक्त 499 रुपये भरून तुम्ही आज सर जिंकलेत गोल्ड कॉइन. सर तुम्ही आता इथे थांबणार नाही, मेगा प्राइस मध्ये पण तुम्ही असा दर आठवड्याचा 1 ग्रामचा गोल्ड कॉइन सोबत मेगा प्राइस पण तुम्ही जिंकू शकता, आणि फ्री गिफ्ट साठी आपण सर्वांनाच फ्री गिफ्ट देत आलेलो आहे. तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ऍप. आज सर जिंकलेत, उद्या तुम्ही पण जिंकणार, आणि आम्ही तुमच्या घरी येऊन असा प्राइस देणार तुम्हाला. थँक्यू. चालेल सर, धन्यवाद. प्रथमेश तुला पण धन्यवाद देईन, जे कोणी आपले व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर, युट्यूब फॅमिली आहे, त्यांच्यासाठी तू करत आलास. तर सर नक्की तुम्हालाही एक रिक्वेस्ट करेन की आपले जे तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना सर्वांना हा ऍप डाउनलोड करायला सांगा. नक्की, म्हणजे जे काही आपला मित्र करतोय ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. 12वा गोल्ड कॉइन आपण देतोय दर आठवड्यावारी, न चुकता. प्रथमेशचा मला फोन येतोय, आणि प्रत्येक आठवडी आपण जे काही प्रॉमिस केलंय ते दिलंय आणि देत आलोय. तर आज पण संजय मनोहर सरांना आपण देऊया. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हाला पुन्हा एकदा, आणि धन्यवाद आमचा चांगला पाहुणचार केला त्याबद्दलही. देऊया प्रथमेश. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. थँक्यू. तर आज याचा 12वा वीक आहे, आपण 12 गोल्ड कॉइन आतापर्यंत दिलेत. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, आपण लवकरच खूप सारे प्राइजेस आणि सरप्राईज तुम्हाला तर देणारच आहोत, आणि नक्की एक मोठी अनाउन्समेंट ओनेस्ट कडून सगळ्यांसाठी येणार. चला, बक्षीस देऊन, गोल्ड कॉइन देऊन आलोय आपण डायरेक्ट वाशीला स्टॉप घेतलाय. प्रथमेशनी आपल्याला रेकमेंड केलंय लोणी डोसा. त्यांनी कोल्हापूरमध्ये खाल्लेलास ना तू? कोल्हापूरमध्ये खाल्लेला तोच डोसा. आता हा आपला रिटेक आहे म्हणून अर्धा संपलेला आहे, पण तुम्हाला खाऊन दाखवतो बघा. बटरवाला आहे काय? बटरमध्ये बनलेला डोसा आहे. तर उमाचा आज उपास आहे म्हणून आपल्याला घरी जेवण नाही मिळणार, म्हणून आज डोसा खायला आलोय बघा. मस्त आहे प्रथमेश, वर्थ आहे. लोणी डोसा आवडला. मला वाटतं प्रथमेश आपले व्हिडिओज बघत नाही. उमा नेहमी तुम्हाला डोसा देत असतेस नाश्त्याला. आज पण प्रथमेश मला डोसाच खायला घेऊन आलाय बघा, पण खूप छान आहे, आवडला. काय आहे? कोंडवलीकर लोणी डोसा. आवडेल तुम्हाला येत आहे तर वाशीमध्ये. चला, मस्त डोसा वगैरे खाऊन झालाय. तर प्रथमेश आहे, तर आता नुकताच स्टार्टअप डे होता ना, काल होता ना, त्याबद्दल काय सांगणार तू? तर हा स्टार्टअप डे बघायला गेलं तर 16 जानेवारी हा मोदीजींनी 2022ला चालू केलेला. आज त्याचं 3रं होतं, आणि तुम्हाला सांगायला म्हणजे आनंद होतोय की आपल्याला ऑफिशियल गव्हर्नमेंटचं इन्व्हिटेशन होतं की तुम्ही या, तिकडे पार्टिसिपेट व्हा, सगळ्यांना भेटा. तर तिकडे आपल्याला म्हणजे ऐकण्याचं जे संधी भेटली ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, किंवा जे मंगलप्रभात लोढा आहेत, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंटचे मिनिस्टर आहेत, त्यांच्याकडे होतं. बघायला गेलं तर खूप सारे असे स्टार्टअप फाउंडर्स आणि कंपनी ओनर्स होते तिकडे, त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं. आणि मग ते एक इकोसिस्टमशी आपण कनेक्टेड असतो. आणि ओनेस्ट म्हणजे मी ओनेस्ट सुरुवात करताना जेवढे आपले गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट आहेत
ते GST असो, स्टार्टअप इंडिया सर्टिफिकेट असो, सगळे सर्टिफिकेट मी अगोदरच घेऊन ठेवलेले, जेणेकरून आपल्याला सगळं ॲक्सेस त्याचा भेटतो. आणि म्हणूनच आपल्याला ऑफिशियली त्यांचा इन्व्हाइट आला ना. हो. तर आपली जी ऑनेस्ट कंपनी आहे तर त्या लेवलला रीच आहे. तर आपला ऑनेस्ट ॲप जो आहे तो रजिस्टर आहे पूर्णपणे. हां, सर्व साईटवरती सर्व सर्टिफिकेट्स वगैरे तुम्ही चेक करा. जर विश्वास, जर कोणाला डाऊट असेल तर प्लीज मला कुठल्याही नंबरवर फोन करा, आपल्या सपोर्ट नंबरला या. मी तुम्हाला आय हॅव व्हेरी हॅपी टू शो यू ऑल द थिंग्स. हां, तर प्रथमेश स्वतःहूनच तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे. तर कस्टमर केअरच्या नंबरवरती काही डाऊट असेल तर तुम्ही फोन करा, पण त्याच्या आधी नक्की डाउनलोड करा आपला ऑनेस्ट ॲप. हां, तर संजय मनोहर सरांना आता आपण गिफ्ट देऊन आलोय. आपण नेक्स्ट टाइम तुमच्या पण इकडे येऊ. हां, आणि वेट करा नेक्स्ट वीकमध्ये जे आपण अनाउन्समेंट करणार आहोत. नक्की फॉलो करा ऑनेस्ट ॲप. तुम्हाला तिथे सर्व काही डिटेल्स भेटतील. मला एक कमेंट आली होती की दादा हे काय झाला ऑनेस्ट ॲपचा, आम्ही पैसे टाकले होते. तर त्यांच्या चॅनलला फॉलो करा, तिथे लाईव्ह जाऊन आपण बक्षीस काढत असतो. तर तुम्हाला सर्व काही ते तुम्हाला अपडेट्स मिळतील. चल मग, खूप भारी वाटलं तुला भेटून. भेटूया आता नेक्स्ट विनरच्या दिवशी आपण. नक्की. चालेल. चला, तर आलोय आपण घरी आणि आपली गाडी पण आली सर्व्हिसवर. नाही बघा. हाय ना, सर्व्हिसिंग वर ना आली. एकदम करेक्ट नंबर प्लेट कसा असते दुसऱ्यांची गाडीचा. सर्व्हिसला घेऊन गेलेलं. वाव, काय स्मेल येते. काय स्मेल येते? ये फ्रेग्रन्स आहे काहीतरी. हा, बघा चमकवली. हा, पूर्ण दिवस तू घाण करून ठेवतेस ना त्याच्यामध्ये. बघ, आता चमकवून आणले, आता परत घाण नको करू. आंखें देखी कि मैं देखता रह गया. कांदा कापून कापून आखे भरलेत तिचे. तर सर्व आज दिवसभराची कामं आपटून ना की आटपून आटपून आलोय मी घरी. आणि उमा, आपण जो व्हिडिओ टाकला होता मलाई पापलेट, त्याच्यावरती ऑलमोस्ट 17 ते 18 कमेंट्स आल्यात. नेगेटिव्ह म्हणजे मिक्स आहेत. तर तुला मी वाचून दाखवतो, तू त्याच्यावरती तुझी रिप्लाय दे. ओके. तर पहिलीच कमेंट आहे सुपर हिट कडनं. सुपर हिट नाही लिहिलंय त्यांनी, पण ग्रेट लिहिलंय. थँक्यू. रेसिपीसाठी ना. हो, रेसिपीसाठी. त्याच्यानंतर आहेत गोपाल आंबिरे साहेब. बॅड कमी करा. म्हणजे बडबड कमी करा. हा, तर त्यांना काय सांगणार. बघा, रडली बघा. तुमची कमेंट ऐकून रडली ती. झालं काय? हा, बडबड कमी करा. कशाला एवढी गडबड करतेस? कोण सांगते तुला? बडबड का आपण करतात? आपला एक रेसिपी चॅनल नाहीये, आपलं एक फॅमिली चॅनल आहे. फॅमिली ब्लॉगिंग, डेली ब्लॉगिंग, फॅमिली एंटरटेनमेंट सर्व करतात. आपण फक्त रेसिपी ते असतात ना, रेसिपीज व्हिडिओज असतात, तो फक्त इथे कॅमेरा लावतो आणि रेसिपी दाखवतात. तसं नाही आपलं. आपण फुल एंटरटेन करतात सर्वांना. पण एक नवीन आहे कोणतरी सर, म्हणून त्यांना माहित नाहीये. तर सर नवीन आहे चॅनलवरती. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही डेली ब्लॉग्स करतो मराठीमध्ये, आणि आम्ही फिरत असतो, आम्ही रेसिपीज दाखवत असतो, आणि आम्ही भरपूर काही फिशिंग दाखवत असतो. फिश रिलेटेड गोष्टी आम्ही भरपूर साऱ्या दाखवत असतो. हा, तर सॉरी जर तुम्हाला आमची बडबड आवडली नसेल तर. पण आम्ही सर्व आपली जी ऑडियन्स आहे त्यांना आमची नोकझोक बघायला आवडते, तर त्यांचा विचार करून आम्ही असे व्हिडिओज बनवत असतो. बरोबर ना? हा, तर सॉरी. तर आता दुसरी कमेंट घेऊया. दुसरी कमेंट आहे प्रथमेश मित्राची की दादा मी तुला सांगणारच होतो की मलाई पापलेटची रेसिपी दाखव. तर प्रथमेश तुझ्या मनातलं ओळखलंय आम्ही, आणि तुझ्यासाठी बघ मलाई रेसिपी घेऊन आलोय. कारण ती जेव्हा आम्ही सी फूडला गेलो होतो तेव्हा एवढी टेम्पटिंग रेसिपी वाटत होती की तेव्हाच आम्ही विचार केला होता की नक्की आम्ही दाखवू रेसिपी तुम्हाला. आपल्याकडे तो रेसिपी पोहोचला नाही म्हणून आपण थोडा डिले केला होता. आणि प्रथमेश दादा खूप सपोर्टिव्ह आहे. नेहमी आपल्याला रिप्लायला म्हणजे बोलत असतात, काय आहे ते सर्व आपल्याला बोलत असतात की काय चांगलंय. रोज कमेंट करत असतो आपला मित्र, आणि रोज डेली ब्लॉग्सला सपोर्ट करत असतो. तर आज काय तू पनीरची भाजी बनवतेस? नाही, व्हेज हंडी बनवते मी. काय बोलतोय? संकष्टीमध्ये हंडी? आपण संकष्टीमध्ये मी नेहमी तुला वेगवेगळ्या व्हेरायटीज बनवून देते ना. तर आज आहे व्हेज कढई. प्रणितला बोललो मी रेसिपी दाखवू काय? नको, रेसिपी कालच दाखवली ना आपण. तुम्हाला बघायचं असेल तर मंडळी सांगा. हो. तर नेक्स्ट आहे सुप्रिया ताई आहे. चीज असेल तर ते तंदूरच करायला खूप छान लागतंय. म्हणजे
तर नाहीतर कोटून निघून जाते. तव्याला पकडणार. बरोबर बोलले ते ताई. आमचा पण प्रयत्न होता तंदूर करायचा, पण आपल्याकडे ऑप्शन नसल्यामुळे आपण तंदूर नाही केलंय. पण आपला एक समीर कोळी मित्र आहे, त्यांनी आपल्याला सुचवलंय की Amazon वरती तंदूरची शेगडी भेटते. तर लवकरच आपण ती घेऊन येणार आणि तुम्हाला तंदूरच्या रेसिपीज पण बघायला भेटणार. पण असं क्लोज एरियामध्ये चालते तंदूरची? मी तुला विचारते, मी किचन मध्ये की ओपन एरियामध्ये तंदूर करायचे असतात? बघू, अजून आता त्यांनी सांगितलंय, सुचवलंय. आपण रिसर्च करू आणि नंतर मागूया. पण धन्यवाद समीर. समीर कोहली रेसिपी दाखवू शकता. समीर कोहली खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नेक्स्ट कमेंट आहे समीर शिरवेकर सरांची. नाईस वन. अरे बापरे. आणि भाग्यश्री ताई आहेत, भाग्यश्री पवार. छान आहे उमा रेसिपी. हातातला बोट कापला की मीठ फार झोमतो. मी अप्रिशिएट केलं होतं मला की बोट कापलाय तरी रेसिपी दाखवते. बघ भाग्यश्री ताईला पण आवडलं तुझं काम. कारण ते मॅडम लेडी आहे ना, तिला माहिती आहे की किती झोमतात म्हणून तुला सांगितलं. मी तुला कापते आणि मग तुला हे कापून देते. आणि प्राची प्रभू मॅडम आहेत, ज्यांनी आपल्याकडनं भरपूर सारा लोणचा वगैरे मागवलाय, मला आठवतंय. त्या सांगतात की दहीचा पाणी काढला असता आणि पापलेटला ते पकडलं असतं. म्हणजे ज्या दहीमध्ये पाणी आहे ना, तो आपण काढायला पाहिजे होता. मग तो मॅरिनेशन चिपकलं असतं असे सांगतात ते. आणि त्याच दालवाची पावडर म्हणजे रोस्टेड चना डाळ टाकली असती तर थिक झाली असती. बेसन टाईप असं. पण नेक्स्ट टाइम आपण नक्की ट्राय करू हे. थँक्यू सो मच सजेशन साठी प्राचीताई. खूप छान वाटलं आम्हाला. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला हे बघून. आणि त्याच्यानंतर अभिनेश सर आहेत. हा पदार्थ पारसी लग्नात, समाजाच्या लग्नात असतो. बापरे. पारसी लोक खातात वाटतं ना. ते नवीन इन्फॉर्मेशन. आम्ही पण फर्स्ट टाइम बघितलं ना. आपण वर्सोव्यामध्ये गेलो तेव्हा फर्स्ट टाइम बघितलं ना. आणि आम्हाला एवढा आवडला की आम्हाला नक्कीच वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. पण तुम्ही पण ट्राय करा. जो तंदूर मध्ये आम्ही दाखवला ना तसं आवडेल तुम्हाला. मस्त होता. त्याच्यानंतर पंडित सर आहेत, त्यांनी बिग थम्सअप दिलाय आपल्याला तुझ्या रेसिपीला. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि चिंतामण राजे सर आहेत, खार दांडा कोलीवाड्यावरनं. त्यांनी पण तेच सजेशन दिलंय की दही मधलं पाणी काढ आणि मसाला लाव. म्हणजे असं तो पाणी काढायला पाहिजे होता. आणि त्याच्यानंतर अमिना शेख मॅडम आहेत, त्या सांगतात की व्हेरी नाईस रेसिपी उमा. बापरे. मलाई पापलेट मला फार आवडला आणि स्मोक फ्लेवर यम्मी डिलिशियस रेसिपी. स्मोक फ्लेवर लास्ट मध्ये आपलं सक्सेस झालंय ते आम्ही खरं सांगणार. कारण ते लास्ट मध्ये चिटकलं बरोबर आहे, पण टेस्ट जे आहे तो आपल्याला तंदूर मध्ये आला. सक्सेस झालं आम्हाला. एवढं मेहनत केली, एवढं चांगलं वाटलं. आणि लास्ट कमेंट आहे वैशाली डुले मॅडम यांची. पैसे वाचवणारी बायको. उमा पार्लरला जात नाही तर केसांना कलर. बापरे. फुकट मध्ये करून दिलाय. त्यात इथे ब्लेंडर नक्कीच 2 आले असते. मी दादाच्या साईडनी आहे. बापरे. ताई माझ्या साईडनी आहेत. मंडळी आपल्या जे हेअर कलर वगैरे जे असतात आपण पेड कोलॅबरेशन करतो म्हणून आपल्या करायला लागते ते सर्व. ऍक्च्युली फुकट नसते ते, बार्टर सिस्टम असते. म्हणजे ते सांगतात की आम्ही तुमच्या केसांचा कलर वगैरे करून देऊ. मग तुमचे जे फॉलोअर्स आहेत, जे आपल्याला फॉलो करतात इन्स्टावरती, ते त्यांच्याकडे जातात आणि ते पण करून घेतात. आणि त्यांना आपण चांगला डिस्काउंट पण देतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या व्ह्युअर्सचाच कुठे ना कुठे फायदा असतो. तर फुकट असं नाही म्हणू शकत आपण. हे जे गोष्टी आहेत ते आपण कमवलेल्या आहेत. एवढी वर्ष आपण युट्यूब वरती मेहनत करतो, इंस्टाग्राम वरती रील्स बनवतो आणि त्याला चांगला रीच येतो. म्हणून ही अशी लोक आपल्याला अप्रोच करतात आणि हे आपला जो काही मेकओव्हर आहे तो उमाचा करून देतात. तर त्यासाठी आमची कुठे ना कुठे मेहनत आहे. ताई माझ्या साईडने असल्या तरी पण बरोबर आहे. पण त्या ताईंची म्हणजे हे बघ ना की ऑब्झर्वेशन एकदम भारी आहे. मला तेव्हा सुचलं असतं तर मी तर तुझी वाटच लागली असती. तर धन्यवाद वैशाली ताई, खूप छान ऑब्झर्वेशन साठी आणि मौका दिला मला बोलायला त्यासाठी. पण पैसे वाचवणारी बायको आहे. हाय हाय हाय. तर आज संकष्टी आहे. संकष्टीसाठी उमा जेवण बनवते. माझं कॉन्सन्ट्रेशन ऍज युजल तू हे करते. आताच तुला कमेंट घेऊन यायचा होता.
आणि आता डेली ब्लॉग्स आहेत, तर आज डेली ब्लॉग्स मधला तुम्हाला हा थोडा पार्ट आणि तुमचे कमेंट्स वाचून दाखवले. हा तर काही वर खाली झालं असेल, चुकून काय वाईट बोललं असेल, कमेंट करा, आपल्याला समजेल की काय आपल्याला चुकते काय नाही. तसं काही नाही, ऑलवेज वेलकम. पण नेगेटिव्ह कमेंट देण्याच्या आधी थोडा विचार करा की आपण एक फॅमिली. पण ते नेगेटिव्ह कमेंट नाही दिले, त्यांनी माझ्या बाजूने बोलले. ये नाही, दुसरे पण व्हिडिओ मी बोलते. हो, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता, जय जय गणराज. तिची आरती पूजा वगैरे झाली आणि मम्मानी मस्त जेवण बनवलंय बघा. तर या सर्वांनी जेवायला. कसली भाजी आहे मामा? पनीरची कढाई पनीर. तू तर हंडी बनवणार होतीस. अरे याला नाव मी दिलंय ना, व्हेज हंडी. व्हेज हंडी. पण हंडी नाहीये म्हणून आपल्याच मसाल्यामध्ये बनवलीस ना. तर आपला मसाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही मध्ये होते. हा, तर जाता जाता अनाया आपल्याला आणखी एक कमेंट आली विल्सन मार्टिन सरांची, की त्यांनी आपला मसाल्यांमध्ये पापलेट, प्रॉन्स, मटन बिर्याणी आणि सर्व काही बनवला आणि दॅट टर्न इन टू अमेझिंग असं त्यांनी कमेंट केलं. हा, खूप सुंदर, त्यांना आवडलाय आपल्याला मसाला. युट्यूब वरती कॉमेंट केली त्यांनी. मस्त. हा, तर आज प्रयत्न होता आपल्या दिवसभरामध्ये काय होतंय ते दाखवण्याचा. हा, आणि आपण जो गोल्ड कॉइन देत आलोय तो देण्याचा. जर प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मेगा, आणि दर आठवड्याला तुम्हाला सोन्याचा कॉइन जिंकायचा असेल आणि मेगा प्राइज मध्ये 1 BHK आयफोन जिंकायचा असेल तर ऑनेस्ट ऍप नक्की डाउनलोड करा. टेक केअर. बाय बाय. सी यू सून पापडी. या जेवायला.